वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक नाव समोर आलंय ते म्हणजे निलेश चव्हाण. निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचं बाळ होतं. हा निलेश चव्हाण म्हणजे वैष्णवीची नणंद करिश्माचा मित्र होता. हगवणेंकडून त्यांच्या सुनांचा वारंवार छळ सुरू होता. मोठी सून मयुरीनं मारहाणीची तक्रार केली होती. त्यानंतर निलेश चव्हाणनं दोन्ही कुटुंबियांची बैठक घेतली होती असं मयुरीनं सांगितलंय. याच निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ होतं. हे बाळ द्यायला तो तयार नव्हता. त्याच्याकडे वैष्णवीचं बाळ कुणी सोपवलं याचा तपास आता सुरू आहे. दरम्यान निलेश चव्हाण सध्या फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. मी स्वतः त्याच्यावरती जे मागं जे हे झालं होतं प्रकरण तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे. त्याचंही नाव त्या FIR मध्ये आहे. म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो. आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच. आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे.